जमिनीचे अतिक्रमण म्हणजे एखाद्या व्यक्तीने जमिनीच्या मालकाच्या परवानगीशिवाय किंवा कायदेशीर हक्काशिवाय त्या जमिनीवर अनधिकृतपणे ताबा मिळवणे. हे खाजगी आणि शासकीय दोन्ही जमिनींवरती होऊ शकते. अशा प्रकारच्या अतिक्रमणांना रोखण्यासाठी भारतीय दंडसंहिता म्हणजे IPC आणि जमीन अतिक्रमण कायद्यांतर्गत कारवाई केली जाते, ज्यामध्ये दंड, तुरुंगवास, बेदखल करण्याचा आदेश याचा समावेश असू शकतो. आता यामध्ये कायदेशीर प्रक्रिया जाणून घेऊयात. जमिनीचा मालक खाजगी जर असेल तर किंवा संबंधित शासकीय अधिकारी जर शासकीय जमीन असेल तर पोलीस किंवा तहसीलदाराकडे तक्रार दाखल करू शकतात. जमिनीचा मालक दिवाणी न्यायालयात मनाई हुकूम किंवा इंजंक्शन किंवा बेदखल करण्याची मागणी करणारा खटला दाखल करू शकतो. भारतीय दंडसंहिता म्हणजे IPC कलम 447 अंतर्गत गुन्हेगारी अतिक्रमणासाठी दोषी आढळल्यास दंड किंवा 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. खाजगी जमिनीवरील अतिक्रमणात शासकीय यंत्रणा, तहसीलदार, जिल्हाधिकारी दखल घेऊ शकत नाही. ते हटवण्याची जबाबदारी संबंधित जमीन मालकाचीच असते, असं सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयात नमूद केल्याचं दिसून येतं. नेमकी हीच बाब अनेकांना माहीत नसल्यामुळे अतिक्रमण हटवण्यासाठी ते सरकारी कार्यालयात अर्ज करतात, खेटे मारतात, पण त्यात फक्त वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यामुळे खाजगी जागेवर अतिक्रमणाविरोधात वेळ वाया न घालवता दिवाणी न्यायालयात दाद मागायला हवी. कारण खाजगी जमिनीवरील अतिक्रमण ही बाब दिवाणी स्वरूपाची आहे. याबाबत कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत, पण अशा प्रकारच्या अतिक्रमणांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केल्यास त्याचा दिवाणी न्यायालयात पुरावा म्हणून वापर करता येतो. जमिनीवरील मूळ मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी जमिनीची कागदपत्र, जमीन मोजणीचा नकाशा इत्यादींसह दिवाणी न्यायालयात दाद मागता येते. त्यानंतर मग न्यायालयाच्या आदेशाने कोर्ट कमिशन नेमून संबंधित भूभागाची किंवा जमिनीची मोजणी केली जाते आणि त्यावरून अतिक्रमण झाले की नाही हे सिद्ध करता येतं. धन्यवाद.